गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर तालुक्यात रात्रीच्या वेळी भीमा नदीच्या काठावरील अनेक गावाच्या हद्दीत वाळू माफिया सक्रिय होताना दिसून येतात आणि यातूनच पंढरपूर तालुक्यात याच अवैध वाळू चोरीची मोठी चर्चाही होताना दिसून येते। रोज 2-4 खेपा काढल्या की खर्च वजा जाता 20-25 हजार खिशात पडतात, यातूनच चैनीचे जीवन जगता येते अशी धारणा तयार झालेले काही तरुण या अवैध वाळू व्यवसायात शिरलेले दिसून येतात। रोज ताजा पैसा खिशात पडू लागल्यानंतर हा नाद काय सुटायचा नाव घेत नाही आणि यातूनच अशा वाळू चोरांचे धाडस वाढत गेल्याचे दिसून येते आणि या अनाठायी धाडसातून कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर हल्ला करण्याचे पंढरपूर तालुक्यात अनेकदा घडले आहेत। एकीकडे राज्य शासन अवैध वाळू उपसा आढळून येणाऱ्या ठिकाणी कठोर कारवाईचे आदेश देत असले तरी कारवाईसाठी जाताना याच महसुलाच्या पथकांना पोलीस कर्मचारी सोबत नेण्याची गरज निर्माण झाली आहे असेच म्हणावं लागेल। काही दिवसापूर्वी थेट पंढरपूर तहसील कार्यालयाच्या गेटवर रात्रीच्या वेळी काही अनोळखी व्यक्तींनी कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचा प्रकार घडला होता, तर आता शेगाव दुमाला परिसरात अवैध वाळू विरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकाच्या वाहनावर दगड फेकण्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे आणि यातूनच यापुढे तालुक्यात महसूल आणि पोलीस पथकांनी निदान रात्रीच्या अंधारात तरी एकत्रित कारवाई करण्यासाठी जाण्याची गरज निर्माण झाली आहे असेच म्हणावं लागेल।